इलिमिनेट थिटा, ह्याच्यामधून आपल्याला थिटा बाजूला काढायचा आहे. ठीक आहे, इलिमिनेट करायचंय. सो ही वाली एक्स ची टर्म आणि वाय ची टर्म आपण खाली घेऊयात. एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा असं दिलेलं आहे आपल्याला. ओके, हा आता नवीन क्वेश्चन आहे, आपल्या बुक मध्ये पण नाहीये. चौथा आणि पाचव्या मध्ये बुकच्या बाहेरचे पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात बोर्डला. ठीक आहे, काय करायचंय? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ, नाही सोपं आहे एकदम, साइड. ठीक आहे, दोन्ही बाजूंचं फक्त 5-6 स्टेप, बाकी काही नाही. बघा स्क्वेअरिंग करू, सोपं आहे एकदम, हा सोडू नका याला. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा अँड ह्याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर 1. ह्याला पण तसंच करायचंय. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू, एकदम सोपं आहे, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, इक्वेशन नंबर 2. पहिली स्टेप समजली, स्क्वेअरिंग केलं. आता दोन्ही इक्वेशनला आपण ऍड करूयात. ऍड इक्वेशन 1 अँड 2, दोन्ही इक्वेशनला आपण ऍड करूयात. काय मिळेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मिळाला. काय केलं? दोन इक्वेशनला ऍड केलं. आता आपल्याला ह्याच्यामधून थिटा घालवायचा आहे. ह्याच्यामध्ये आर आणि इथं पण आर स्क्वेअर कॉमन आहे, त्याला बाहेर काढू आपण. सो आर स्क्वेअरला आपण बाहेर काढलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहिलं? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि फक्त शेवटची स्टेप कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतो? 1. येस. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, इथं सेम कॉपी, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ह्या ठिकाणी राहिला तुमचा आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय, याच्या ऐवजी आपण लिहूयात 1. थिटा गायब झाला. ठीक आहे, थिटा गायब झाला. सो हा 1 नाही लिहिलं तरी चालतोय, म्हणजेच हे झालं आपलं सोल्युशन. ठीक आहे, इथं कोणता थेरम वापरला आपण? तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आन्सर येते त्याचं 1. त्यामुळे ह्याच्या ऐवजी आपण 1 टाकलं, 1 नाही लिहिलं तरी चालतोय.